नमस्कार मैत्रिणींनो, आजपासून मी तुम्हाला मोत्याच्या भातुकलीमधील एक एक वस्तू कशी बनवायची हे दाखवणार आहे। त्यामध्ये आज मी सगळ्यात प्रथम तुम्हाला हा मोत्याचा कुकर कसा बनवायचा हे दाखवणार आहे। हा मोत्याचा कुकर मी 6 नंबर मोत्यात बनवलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 5 नंबर मोत्यातही बनवू शकतात। यासाठी मी 6 नंबरचे पांढरे मणी, लाल मणी, 50 नंबरचा धागा, 6 नंबरची सुई आणि कात्री घेतली आहे धागा कट करण्यासाठी। चला तर आता सुरुवात करूयात की हा मोत्याचा कुकर बनवायचा कसा। सुरुवातीला धाग्यामध्ये आपण सुईमध्ये आपण धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी आपण इथे गाठ मारून घेतलेली आहे। आता आपण 6 पांढऱ्या रंगाचे मणी घालून घेणार आहोत धाग्यामध्ये। 1 2 3 4 5 आणि 6 व्यवस्थित शेवटपर्यंत न्यायचे आहे। आणि सगळ्यात जो पहिला मोती आपण घातलेला आहे या मोत्यामधून ऑपोजिट डायरेक्शनने आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे, अशा प्रकारे। यानंतर धागा फक्त मी परत एकदा प्रत्येक मोत्यातून फिरवून घेते। अशा प्रकारे इथे 6चा आपला राउंड तयार झालेला आहे। आता प्रत्येक मोत्यावर आपल्याला 6चा राउंड तयार करायचा आहे। आता धाग्यामध्ये आपण 5 पांढरे मणी घालून घेऊयात। 2 3 4 5 पांढरे मणी मी धाग्यात घालून घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं ऑपोजिट डायरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची, व्यवस्थित घट्ट ओढायची। यानंतर पुढचा जो मोती आहे पांढरा, या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची। इथे आपल्याला धाग्यामध्ये 4 पांढरे मणी घ्यायचे आहेत। 1 2 3 आणि 4 पांढरे मणी घ्यायचे। यानंतर 1 आणि 2 या 2 मोत्यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर परत पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे पण आपल्याला धाग्यामध्ये 4 पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत। या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला परत पुढच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथे पण तुम्हाला पुढच्या बाजूने सुई बाहेर काढून परत 4 मणी इथे घालायचे, 4 मणी इथे घालायचे। शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते। शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याकडे 1 2 3 मणी ऑलरेडी आहेत, त्यामुळे धाग्यामध्ये आता आपण 6चा राउंड पूर्ण करण्यासाठी फक्त 3च मणी घेणार आहोत। 1 2 3 आणि 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आधी मी 2 मण्यांतनं काढली, यानंतर या 3ऱ्या मण्यातनं पण सुई आपल्याला बाहेर काढायची। अशा प्रकारे एवढं फूल हे इथे आपलं तयार झालेलं आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये हा 6चा राउंड आणि हा 6चा राउंड याच्यामधले दोन्ही हे जे शेजारचे पांढरे मोती आहेत यावर आपल्याला काम करायचं आहे। इथे 2 मोती आहेत, आपल्याला 6चा राउंड तयार करण्यासाठी 4 मोत्यांची गरज आहे। मग 4 पांढरे मणी आपण घालून घेणार आहोत धाग्यामध्ये आणि याच 2 मोत्यातनं ऑपोजिट डायरेक्शनने सुई आपण बाहेर काढून घ्यायची। यानंतर परत पुढच्या सिंगल मोत्यातनं सुई बाहेर काढायची। इथे धाग्यामध्ये आपल्याला 3च पांढरे मणी घालायचे, कारण इथे आपल्याला 5चा राउंड तयार करायचा आहे। एक 6चा राउंड आणि एक 5चा राउंड। तर इथे आपल्याकडे 2 मोती ऑलरेडी आहेत। 5चा राउंड तयार करण्यासाठी 3 मोत्यांची गरज आहे, म्हणून मी 3 मोती घातलेत। सुई बाहेर काढून घेतली आहे धाग्यातनं, मोत्यातनं। आता इथे आपण 6चा राउंड केला, इथे 5चा राउंड केला, परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। इथे आपल्याला परत 6चा राउंड तयार करायचा आहे, त्यामुळे 1 2 3 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे। 6चा राउंड तयार करण्यासाठी 3 मोत्यांची गरज आहे, त्यामुळे 3 मोती आपण घातले आणि या 3 मोत्यांमधनं सुई आपण पुढच्या दिशेने बाहेर काढून घेऊया। यानंतर
सेम स्टेप तुम्हाला रिपीट करत जायची आहे। या एका सिंगल मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची, धाग्यामध्ये 3 पांढरे मणी घ्यायचे आणि इथे 5चा राऊंड तयार करायचा, परत 6चा राऊंड, 5 6 5 6 असं करत करत हा पूर्ण राऊंड तुम्हाला पूर्ण करायचा आहे। अशा प्रकारे इथे 6 5 6 5 चे सगळे जे राऊंड आहेत हे इथे मी पूर्ण करून घेतलेले आहेत। आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये 6चा जो राऊंड आहे त्यातला हा कॉर्नरचा मोती आणि 5चा जो राऊंड आहे यातला हा कॉर्नरचा मोती, यावर आपल्याला 6 6चे राऊंड करायचे आहेत। तर इथे आपल्याकडे 2 मोती ऑलरेडी आहेत, त्यामुळे 6चा राऊंड तयार करण्यासाठी मी धाग्यामध्ये 4 मोती घालून घेणार आहे। 3 4 मोती मी घालून घेतलेले आहेत आणि आता ह्या दोनही मोत्यांमधनं ऑपोजिट डिरेक्शनने मी सुई बाहेर काढून घेतली। यानंतर पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता बघा, आपण जसं हा 6चा राऊंड तयार करायला सुरुवात करतोय तसं आपोआप आपला असा वाटीसारखा आकार यायला लागतोय, तसं तुमचा सुद्धा वाटीसारखा आकार यायला सुरुवात होईल। जर इथे असा आकार येत नसेल तर थोडं काहीतरी मध्ये चुकलं असेल तुमचं, ते व्यवस्थित फक्त एकदा चेक करून बघा। आता पुढच्या स्टेपमध्ये 6चा राऊंड तयार करण्यासाठी 1 2 3 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत, त्यामुळे 3च मोत्यांची गरज आहे। 3 मोती मी घालून घेतले धाग्यामध्ये आणि पुढच्या 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घेतली। आता याच प्रकारे तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून 3 मोती घालून इकडे 6 6चे राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहेत। हे सगळे 6चे राऊंड पूर्ण करून घ्या आणि मग आपण बघूया की पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे। अशा प्रकारे इथे सगळे 6 राऊंड मी पूर्ण करून घेतलेले आहे आणि इथे आपली अशी छानशी मोत्याची वाटी ही सुद्धा तयार झालेली आहे। तर तुम्ही ही मोत्याची वाटी म्हणून सुद्धा वापरू शकतात। आता याचा पुढचा पार्ट आपल्याला करायचा आहे, कारण आपण इथे मोत्याचा कुकर बनवतोय। तर इथे बघा की आपण हे जे 6 राऊंड घेतलेले असतात त्याचा 6 मधला या 6 राऊंडचा हा कॉर्नरचा मोती आणि हा कॉर्नरचा मोती, यावर आपल्याला परत आता 6 6चे राऊंड तयार करायचे आहेत। तर 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत, धाग्यामध्ये आपण 4 पांढरे मणी घालून घेणार आहोत। 3 4 पांढरे मणी मी घालून घेतलेले आहेत आणि आता 1 आणि 2 अशा 2 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे घट्ट धागा ओढून घ्यायचा आहे। यानंतर परत पुढच्या 2 मोत्यांमधनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि सेम स्टेप रिपीट करत जायची आहे। इथे 3 मोती आहेत, 3 मोती घेऊन 6चा राऊंड पूर्ण करायचा आणि सेम तुम्हाला 6 6चे राऊंड पूर्ण गोल इथे पूर्ण करून घ्यायचे आहेत। आता इथे सगळे 6 राऊंड मी पूर्ण करून घेतलेले आहेत। आता पुढच्या स्टेपमध्ये परत बघा, ह्या 6 राऊंड मधला हा कॉर्नरचा मोती आणि इकडच्या 6 राऊंड मधला हा कॉर्नरचा मोती, यावर आता आपल्याला 5चा एक राऊंड 6चा एक राऊंड 5चा एक राऊंड 6चा एक राऊंड अशा प्रकारे करत जायचे। तर सगळ्यात आधी आपण इथे 3 मोती घेऊयात, 4 मोती घेऊयात, 1 2 3 4 मोती मी घेतलेले आहेत आणि इथे आधी आपण 6चा राऊंड पूर्ण करून घेऊयात अशा प्रकारे। यानंतर पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेऊ आणि इथे आपल्याला 5चा राऊंड तयार करण्यासाठी 3 मोती ऑलरेडी आहेत। तर आता आपल्याला फक्त 2च मोत्यांची गरज आहे। मग 2 लाल मोती घालून घ्यायचे आणि 1 2 आणि 3 या 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। आता परत पुढच्या स्टेपमध्ये ह्या 2 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। इथे आपल्याला परत 6चा राऊंड तयार करायचा आहे, त्यामुळे 3 लाल मणी घ्यायचे, 1 2 3 लाल मणी मी इथे घेतलेले आहेत आणि 1 2 3 या 3 लाल मण्यांमधनं या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। अशाच प्रकारे पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची। इथे 5चा राऊंड तयार करण्यासाठी 2च लाल मणी घ्यायचे, परत पुढच्या 2 मण्यातनं 6चा राऊंड 5चा राऊंड 6चा राऊंड अशा प्रकारे हे पूर्ण आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे मी सगळे राऊंड तयार करून घेतलेले आहेत। 6 5 6 5 6 5 अशा प्रकारे सगळे राऊंड आपले तयार झालेले आहेत। आता पुढच्या स्टेपमध्ये बघा कसं करायचंय तुम्हाला। जिथे हे आपले 5 राऊंडचा एक राऊंड आहे ना, तिथे 1 2 3
हे 3 मोती घ्यायचे आपले शेजार शेजारचे। इथे आपल्याला 6चा राऊंड तयार करायचा आहे। 3 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत, त्यामुळे धाग्यामध्ये आता आपण 3 लाल मोती घेणार आहोत। 1 2 आणि 3 3 लाल मोती मी घेतले आणि यानंतर हा जो मोती आहे 1 2 आणि 3 या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे 3 मोत्यांमधनं आता मी सुई बाहेर काढते। व्यवस्थित धागा ओढून घ्यायचा आहे घट्ट। यानंतर पुढच्या 2 मोत्यामधनं सुई बाहेर काढायची आणि या तिसऱ्या मोत्यातनं पण बाहेर काढायची 3 मोत्यांमधनं। आता बघा आपल्याकडे 1 2 3 आणि 4 लाल मोती आहेत ऑलरेडी। 6चा राऊंड तयार करायला इथे आपल्याला फक्त 2च मोत्यांची गरज आहे। तर धाग्यामध्ये आपण 2 लाल मोती घेणार आहोत, 1 आणि 2 2 लाल मोती मी घेतले आणि हा जो मोती आहे यात सिंगल मोत्यातनं आधी सुई आपण बाहेर काढून घेऊयात आणि यानंतर 1 2 3 या मोत्यातनं पुढच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेऊयात आणि नंतर परत पुढच्या 1 2 3 मोत्यांमधनं पुढच्या सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत। प्रत्येक वेळेला वरच्या स्टेपमध्ये 3 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। ओके, इथे परत आपल्याकडे 1 2 3 आणि 4 मोती आहेत। 6चा राऊंड तयार करण्यासाठी 2च मोत्यांची गरज आहे, त्यामुळे इथे मी 2 मोती घालून घेतले धाग्यामध्ये आणि ह्या एका आधी सिंगल मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि यानंतर ह्या 1 2 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली त्यानंतर परत पुढच्या 1 2 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे परत 6चा राऊंड तयार करून घ्यायचा आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला परत 2 लाल मणी घ्यायचे आहेत, 1 आणि 2 आणि या मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर परत या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। परत पुढच्या 1 2 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे। इथे परत 2 मोती घेऊन 6चा राऊंड पूर्ण करून घ्या। आता इथे शेवटचा आपल्याला स्टेप करायची आहे। 1 2 3 4 5 आणि ते 6चे राऊंड यायला पाहिजे, 6 टोटल राऊंड यायला पाहिजे। तर आपले इथे 5 राऊंड पूर्ण झालेले आहेत। 6वा राऊंड करताना आपल्याकडे 1 2 3 4 आणि 5 लाल मोती ऑलरेडी आहेत। व्यवस्थित बघा, 1 2 3 4 5 लाल मोती ऑलरेडी आहेत, त्यामुळे धाग्यामध्ये आपण आधी वरच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेते एकदा आणि इथे फक्त एकच लाल मणी घालायचा आहे, म्हणजे आपला 6चा राऊंड इथे पूर्ण होऊन जाईल आणि ह्या मोत्यातनं खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे। आता थोडेसे मी परत एकदा काय करते, 1 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते, म्हणजे हे जे आपले राऊंड आहेत। तर आता आपण वरची स्टेप करूयात। इथे सगळे राऊंड आपले इथे पूर्ण झालेले आहेत। आता हा मधला जो 6चा राऊंड आहे यावर आपल्याला प्रत्येकी 4-4चे पांढरे राऊंड तयार करायचे। तर आपल्याकडे 1 लाल मोती ऑलरेडी आहे, तर त्यावर राऊंड करायचा आपल्याला। त्यासाठी मी 3 पांढरे मणी घेतले धाग्यामध्ये घालून आणि ज्या मोत्यातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे लाल, त्याच मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतेय। अशा प्रकारे आता पुढच्या लाल मण्यामधनं सुई बाहेर काढायची आहे। त्या राऊंडच्याच पुढच्या लाल मण्यातनं सुई बाहेर काढून घेतली। आता यावर 4चा राऊंड तयार करण्यासाठी 1 आणि 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत, तर 2च फक्त पांढरे मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये आपल्याला आणि 1 आणि 2 या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतर परत पुढच्या लाल मण्यातनं सुई बाहेर काढायची
इथे सुद्धा आपल्याला 2 पांढरे मणी घेऊन इथला पण राऊंड पूर्ण करायचा। अशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत राऊंड पूर्ण करा। शेवटच्या राऊंडला काय करायचे ते दाखवते मी तुम्हाला। आता सगळ्या बाजूंनी मी हे 4चे राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत। इथे आपल्याला 1, 2 आणि 3 मोती आहेत। एक राऊंड पूर्ण करण्यासाठी आपल्याला फक्त एकच पांढऱ्या मण्याची गरज आहे। एक पांढरा मणी मी घातला आणि हा पुढचा जो पांढरा मणी आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता काय करायचंय तुम्हाला, प्रत्येक मोत्यातनं ह्याच्यातनं तुम्ही परत एकदा सिंगल ही जी आहे वायर ही फिरवून घ्या, म्हणजे हे जे आहे हे व्यवस्थित घट्ट बसेल। आता कुठल्याही एका वरच्या मण्यातनं पांढऱ्या मण्यातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची। यामध्ये आता धाग्यामध्ये आता आपण 3 लाल मणी घालून घ्यायचे आहेत। 3 लाल मणी घालून घेतलेले आहेत आणि त्याच्या समोरच्याच एका पांढऱ्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता आपल्याला कुकरचे हँडल करायचे, एका साईडला हात उचलण्यासाठीचं हँडल आणि एका साईडला मोठं जे हँडल असतं ते बनवायचं आहे आपल्याला। तर आता आपण काय करू की हा धागा जो आहे हा इथपर्यंत फिरवून घेऊन जाऊयात। इथपर्यंत आपला इथे कुकर जो आहे हा पूर्ण झालेला आहे। आता फक्त आपलं हँडल बनवायचं आहे। आता इथे तुम्ही ह्या राऊंडच्या कुठल्या पण सेंटरचे 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आपण याचा हँडल तयार करून घेणार आहोत। हँडल तयार करण्यासाठी आपण 3 मोती घालून घेऊयात धाग्यामध्ये, लाल मोती। 3 लाल मोती घालून घेतलेले आहेत आणि ह्या 2 मोत्यांमधून परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे इथलं एक हँडल जे आहे हे आपलं तयार झालेलं आहे कुकरचं। यानंतर आपल्याला सेम असंच इकडे हँडल बनवायचं आहे। हे हँडल बनवण्यासाठी आपण धागा इकडे घेऊन जाऊयात। तुम्ही पण धागा इकडे शिफ्ट करून घ्या। आता इकडे जे आपण हँडल बनवलेलं आहे याच्याच पॅरललमध्ये इकडे आपण सुई आणि धागा काढून घेतलेला आहे। आता इथे आपला हा जो व्हाईट मणी आहे यावर आपल्याला 4चा राऊंड तयार करायचा आहे। 4चा राऊंड करायला एक पांढरा मणी, आता हा जो पांढरा मणी आहे हा ऑलरेडी आहे एक आपल्याकडे, तर आपण 3 लाल मणी घेणार आहोत। 1, 2 आणि 3 3 लाल मणी घ्यायचे आहेत आणि ह्या मोत्यातनं पांढऱ्याच मोत्यातनं एका सिंगल आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर परत पुढचा जो हा लाल मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे। त्यामुळे आधी ह्या शेजारच्या लाल मण्यातनं सुई बाहेर काढते आणि नंतर या लाल मण्यातनं पण सुई बाहेर काढते। धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। इथे परत आपल्याला 3 लाल मणी घ्यायचे आहेत। 1, 2, 3 लाल मणी घेतलेले आहेत आणि ह्याच लाल मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या लाल मण्यातनं सुई बाहेर काढायची आणि या सेंटरच्या लाल मण्यातनं परत सुई बाहेर काढून घ्यायची। इथे परत आपल्याला 3 लाल मणी घ्यायचे आहेत। 1, 2, 3 आणि त्याच लाल मण्यामधनं सुई परत बाहेर काढायची। अशा प्रकारे हे हँडल आपलं इथे तयार झालेलं आहे। फक्त हे टाईट करण्यासाठी आपण परत एकदा ह्या सगळ्या मण्यांमधनं धागा परत फिरवून घेऊयात। तर मी धागा फिरवून घेते, तुम्ही पण धागा फिरवून घ्या। अशा प्रकारे इथे आपला मोत्याचा कुकर तयार झालेला आहे। तर भातुकलीमधला पहिला जो खेळ आहे हा मी इथे दाखवलेला आहे। हा जर मोत्याचा कुकर तुम्हाला आवडला असेल मैत्रिणींनो, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमचा काय जो अभिप्राय असेल तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।